नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲग्री समाधान पाटील. तर शेतकरी बंधूंनो, जे काही 17 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत जे काही ढगाळ वातावरण होतं, तर त्या वातावरणाच्या चेंजेसमुळे जे काही मावा, तुडतुडा, थ्रिप्स म्हणजे जे काही आपल्या रसरशीत कीटक आहेत, ते आपल्या भेंडी प्लॉटवरती पूर्णपणे एकदम पान हे मागून पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे जे रसरशीत कीटक आहेत, काळा मावा असो, थ्रिप्स, मावा, तुडतुडा, तर याच्यामुळे रसरशीत कीटकांचा जो प्रादुर्भाव आहे आपल्या पिकावरती भरपूर प्रमाणात दिसून येतो. तर या अवस्थेमध्ये आपण चांगल्या एखादी बेस्ट असं कीटकनाशकाची फवारणी घेतली पाहिजे. त्यासोबत आपण मालाची जी काही लहान असून जी गळ होते, तर आपण त्याच्याच साठी आपण एखादी पावडर पंपमधलं मायक्रोन्यूटन घेतलं पाहिजे किंवा लिक्विड स्वरूपात घेऊ शकतात आपण प्रति पंपाला. जर आपण पावडर फॉर्ममध्ये घेत असाल तर 25 ते 30 ग्रॅम घ्या आणि लिक्विड फॉर्ममध्ये घेत असाल तर 30 ते 35 ml वापरू शकतात. त्याचसोबत आपण मालाची जी काही फ्रुटिंग म्हणजे तुम्हाला जे काही फुलगड होते, तर लवकरात लवकर आपली भेंडी तयार झाली पाहिजे. त्यासाठी आपण जैव पोटॅश घेऊ शकतात प्रति पंप 18 ग्रॅम. तर शेतकरी बंधूंनो, ही फवारणी आपण लवकरात लवकर करा. म्हणजे जेणेकरून जे रस शोषक किटकांवर आपल्याला लवकरात नियंत्रण भेटलं तर आपले जे काही पानाचे पूर्णपणे रस शोषण म्हणजे जी पानाची ताकद पूर्णपणे रस शोषण करणार आहे ती करणार नाही. म्हणजे त्यांचा लवकरात लवकर जर नायनाट झाला तर आपली भेंडी ही पूर्णपणे ट्रेसमधून मुक्त होते. तर आपण ही फवारणी अवश्य करा. तुमच्या भेंडीच्या प्लॉटवर तुम्हाला 100%